लास्ट व्लॉग मध्ये जसं पाहिलं आम्ही दीदीच्या सासरी आलो आहोत आणि इशिका घेऊन आलेली आहे बाजूवाल्यांचा एक डॉग. इतका क्यूट होता, त्याच्यावर खेळलो. दीदी इकडे सर्वांसाठी चहा घेऊन आली आहे. तो पिऊन झाल्यानंतर आम्ही निघालो आहे आमच्या रूम कडे. आम्ही ओझरमध्येच एक रूम बुक केली होती. हे अष्टविनायक मधलं एक क्षेत्र आहे जिथे मस्त असे भक्त निवास अवेलेबल आहेत. भव्य अशी रूम आहे, त्याला सुंदर अशी गॅलरी आहे जिथून पार्किंग आणि मंदिराचा चांगला व्ह्यू दिसतो. फायनली रेडी झालो आणि निघालो आहे लग्नाच्या घरी. चला फायनली पोहोचलो, जाऊया. बघा ऑलरेडी पंगत बसलेली आहे इथे मंडपामध्ये आणि ही बघा आमची नवरी बाई सुंदर दिसते आहे ना. इकडे आतमध्ये सगळ्या कुरवल्या बसल्या ज्यांचा मेहंदी कार्यक्रम अजूनही आटपतच नाही आहे. शौर्यच्या रडण्यामागचं कारण बघा, त्याची मावशी त्याला झोपटती कधीची. आणि जेवणामध्ये बघा इकडे मासवड्या कशा बनवून ठेवलेल्या आहेत. कोणाकोणाच्या फेवरेट आहेत नक्की कमेंट करून सांगा. आणि ही बघा मस्त गरमागरम कट आहे इकडे. इकडे बायका गरमागरम भाकऱ्या सुद्धा करतायत. चला आता जेवायला बसूया. भूक लागली सगळ्यांना. व्हेजिटेरियन साठी ही नॉनव्हेज डिश आहे. रशामध्ये वडी टाकून ती भाकरी सोबत खायची. चला जेवण भेटूया पुढच्या एका ब्लॉग मध्ये.